मित्रांनो, मी पूजा सुनील पवार। तर आम्ही आता अयोध्यामधल्या राम मंदिरमध्ये आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता हे इकडे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा येण्याचा रस्ता आहे। इथून लोक येत आहे दर्शनासाठी, प्रभू श्री रामच्या दर्शनासाठी येऊन राहिलेले आहे। एक वेळा माझ्यासोबत म्हणा जय श्रीराम। आता मी समोर तुम्हाला अजून आणखी दाखवणार होती, पण लोकांनी आम्हाला सांगितलं की मोबाईल वगैरे तिकडे जप्त करतात बा म्हणून। तर मी जे इथून बाहेरून जे दिसत आहे तेच तुम्ही बघून घ्या, आणि ते अंदरमध्ये मोबाईल नेता येत नाही म्हणून मोबाईल मी तुम्हाला अंदरचं जे काही मंदिर आहे ते मी दाखवू शकणार नाही, त्याच्यासाठी सॉरी। आणि हे बघा, हे लोक खूप सारे लोक आलेले आहेत दर्शनासाठी। इथे हा वेटिंग रूम आहे, तुम्ही पाहू शकता। ह्या वेटिंग रूममध्ये तुम्ही बसू शकता, आराम करू शकता, आणि व्हीलचेअर्स पण आहे। म्हातारी जे लोक आहे ज्यांना चालता फिरता येत नाही त्यांच्यासाठी व्हीलचेअर्स आहेत, आणि पाण्याची पण सोय आहे। पाणी पण तुम्हाला जागोजागी मिळवता येईल इथे। सरोवर घाटापासून तर मी तुम्हाला सांगू शकते की सरयू घाट जे आहे, जिथे स्नान वगैरे करतात लोक, तिथून हे मंदिर 2-4 किलोमीटर आहे। आणि इथून जे हनुमानगड आहे ते आधी आहे, पण आणि हे पाण्याचे वगैरे फुवारे उडवले जात आहे लोकांसाठी, ते पाहू शकता। ऊन तपून राहिलेली आहे, खूप ऊन वाटत आहे इथे। आणि हे बघा, हे लोक पूर्ण मंदिराकडे जात आहेत आणि येऊन राहिलेले आहेत दर्शन करून। जिथपर्यंत मी तुम्हाला मंदिराचं दृश्य दाखवू शकते तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवते। आता मी चालली आहे मंदिराकडे प्रभू श्री रामजीच्या दर्शन घेण्यासाठी। बघा, अशा भिंता वगैरे बांधलेल्या आहेत इकडे, तुम्ही पाहू शकता। आता नवीन प्रकारे बांधलेलं आहे, ते जुनं मी पण बघितलेलं नाही आहे। मी पण पहिल्यांदाच आलेली आहे इथे प्रभू श्री रामजीच्या दर्शनासाठी। मी सुद्धा मोबाईलवरच बघितलेलं होतं, आता मी स्वतः पाहायला आलेली आहे। तुम्ही पाहू शकता, हे इकडे पाण्याचे वगैरे हे लावलेलं आहे। इकडे पोलीसची चौकी वगैरे आहेत, जागोजागी अशी तुम्हाला पोलीस असे लाईन आहेत। असे हे बघा, हे लावलेले आहेत। ह्या लाईननुसार तुम्हाला इथून जाता येणार आहे, आणि तो श्री सुग्रीव किल्ला अयोध्यातला आहे, तुम्ही पाहू शकता। हे मंदिर आहे, तोही तिकडे किल्ला आहे, हा पूर्ण किल्ला आहे। बघा मित्रांनो, ते तिकडे सामान वगैरे चेक करून आपल्याला इकडे अंदर येऊ देतात, आणि हे इकडे लॉकर्स आहेत चप्पल वगैरे ठेवायचं, आणि ते तिकडच्या साईडला आपलं जे किमती सामान वगैरे आहेत ते तिकडे ठेवू शकता। आणि तिथून आपल्याला मोबाईल वगैरे तिकडे सोबत येता येत नाही मंदिराकडे। आपलं सामान वगैरे सगळं लॉकरमध्ये ठेवून आपल्याला तिकडे मंदिराकडे प्रवेश करता येतो। आणि हे इकडे बघा, हे मंदिराचं हे आहे, हे असं मंदिर खूप छान प्रकारे बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मंदिराची डिझाईन वगैरे खूप सुंदर अशी टाकलेली आहे, आणि मंदिराचं काम अजूनही चालू आहे, मी तुम्हाला दाखवू शकते। ते तिकडे मंदिराचं काम चालू आहे। भेटूया मग आता रामजीचं दर्शन झाल्याच्या नंतर। बोला माझ्यासोबत, जय श्रीराम। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत म्हणून। आमचं दर्शन झालेलं आहे, आणि आता आम्ही बॅग घ्यायसाठी इकडे आलो होतो। हे लॉकर आहे, तुम्ही पाहू शकता। त्या लॉकरमध्ये आमची बॅग्स पण ठेवलेली होती, ते आता फ्रंट साईडने ठेवून बॅक साईडने घेता येते आपल्याला। बसून कोणतं रेस्ट करता येते प्रवास करणाऱ्या लोकांना। आता आम्ही हनुमानगडी इथे जाणार आहोत हनुमानचं दर्शन करण्यासाठी, आणि तिकडे भोग प्रबंधाचा पण कार्यक्रम आहे, तर आम्ही तिथेच जेवण वगैरे करणार आहोत।